छोटे छोटे रोपटे तयार झाले होते. त्या दिशेने जात असताना विद्यापती गुहेत पोहोचला. तिकडून त्याने नीलमाधवची विग्रह मूर्ती घेतली आणि लगेच इंद्रद्युम्न राजाच्या महालाकडे निघाला. विद्यापतीने ती मूर्ती राजाला दिली आणि तिकडे काय काय घडलं ती सगळी कथा राजाला सांगितली. राजाने विद्यापतीला सांगितलं की काल मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नात मला असा संदेश मिळालाय की सकाळी समुद्रात एक लाकडाचा ओंडका वाहत येईल. त्या लाकडाला तासून त्यातून देवाची मूर्ती घडवायची आणि ज्याचा अंश तुम्हाला प्राप्त होणार आहे ते भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप असेल. तू जी मूर्ती घेऊन आला आहेस ती पण भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. राजा विद्यापतीला म्हणाला, तू घेऊन आलेल्या मूर्तीचं भव्य रूप आपण लाकडापासून बनवू. त्यानंतर ती मूर्ती परत तू तुझ्या सासऱ्याकडे घेऊन जा. त्यावर विद्यापती तयार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे राजा, विद्वान, सेवक आणि मंत्री असे सगळेजण समुद्र किनाऱ्यावर गेले. तिथे त्यांना पाण्यात एक लाकडाचा ओंडका वाहताना दिसला. जसा स्वप्नात बघितला होता तसाच. राजाने सेवकांना तो लाकडाचा ओंडका बाहेर काढण्याचा आदेश दिला. सेवक बोटीने पाण्यात गेले पण ओंडका काही जागचा हलला नाही. नंतर लाखो सेवक 101 बोटी आल्या. खूप प्रयत्न केले पण तरीही ओंडका काही जागचा हलत नव्हता. राजा चिंतेत पडला. नंतर राजाला समजलं की ओंडका लाखो लोकांच्या मदतीने पण हलत नाही, म्हणजे त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार. राजा विद्यापतीला घेऊन विश्ववसूकडे निघाला. विश्ववसू रोजच्या नियमानुसार गुहेत चालला होता आणि गुहेत पोचल्यावर बघतो तर काय, त्यांच्या कुलदैवताची मूर्तीच गायब झाली होती. त्याला विद्यापतीवर शंका आली. तसं त्याने ललिताला देखील सांगितलं. ललिता आणि विश्ववसू खूप चिंतेत पडले. दोघांमध्ये भांडणं देखील झाली आणि विश्ववसू परत घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे पहाटे विश्ववसू परत त्या गुफेत चालला. कुलदैवताची मूर्ती नसून देखील त्याला तिकडे जायची ओढ लागली होती. तो गुहेत पोहोचल्यानंतर विद्यापती आणि राजा तिथे पोहोचले. राजा इंद्रद्युम्न विश्ववसूला म्हणाले, तुमचा जावाई चोर नाही, चोर तर मी आहे, कारण त्याने तर त्याचा राजा म्हणजेच माझ्या आदेशाचं पालन केलं. राजाने विश्ववसूला सगळी हकीकत सांगितली. विश्ववसू आश्चर्यचकित झाला. राजाने विश्ववसूला विनंती केली, आजपर्यंत तुम्ही भगवानाच्या विग्रह रूपाचं पूजन केलं आहे. आता त्या विग्रह रूपाचे सगळ्यांना दर्शन करून द्यायची माझी मदत करा. भगवानांच्या आदेशानुसार आलेल्या लाकडाच्या मूर्तीमध्ये आम्ही या दिव्य मूर्तीला सुरक्षित ठेवू इच्छितो. तुमच्या कुळाच्या मूर्तीला पुरीच्या मंदिरात स्थापन करण्याची परवानगी द्या. त्या लाकडाला तुम्ही स्पर्श केला तरच तो लाकडाचा ओंडका हलेल. विश्ववसू तयार झाला. राजा विश्ववसूला घेऊन समुद्र किनाऱ्यावर आला. विश्ववसूने हात लावताच ओंडका आपोआप किनाऱ्यावर आला. राजाच्या सेवकांनी तो ओंडका राजमहालात पोहोचवला. दुसऱ्या दिवशी राजाने सगळ्या शिल्पकार मूर्तिकारांना निमंत्रण दिले. शिल्पकार आले पण त्यांनी आतापर्यंत दगडापासून मूर्ती बनवल्या होत्या. लाकडापासून मूर्ती त्यांना बनवता येत नव्हती आणि नक्की कोणती प्रतिमा बनवायची हे समजत नव्हतं. राजा पुन्हा चिंतेत पडला. दुसऱ्या दिवशी एक वृद्ध शिल्पकार राजमहालात आला आणि राजाला म्हणाला, राजा, मला माहिती आहे कोणती प्रतिमा लाकडापासून बनवली पाहिजे. मी बनवू शकतो ती प्रतिमा, तुम्ही काळजी करू नका. राजाला त्याच्या बोलण्याने थोडा दिलासा वाटला. राजाने त्या वृद्ध शिल्पकाराला मूर्ती बनवण्यास होकार दिला. तेवढ्यात तो शिल्पकार म्हणाला, राजा, माझी एक अट आहे. मी एकटाच ही मूर्ती बनवणार, ते पण एका बंद खोलीमध्ये. मला सोबतीला कोणीच नको आणि मूर्ती बनवून झाल्यावरच मी स्वतः बाहेर येईल. कोणीही मला तोपर्यंत आवाज देऊ नका किंवा दरवाजा वाजवू नका. राजा म्हणाला, मग एवढे दिवस तुमच्या जेवणाचं काय, तुम्हाला भूक नाही लागणार का? तेव्हा तो वृद्ध शिल्पकार म्हणाला, मला सवय आहे. जोपर्यंत मूर्ती बनत नाही तोपर्यंत मी काहीच खात नाही. त्यावर राजा तयार झाला आणि वृद्धाने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. बंद खोलीतून करवत, हातोडी, छन्नी यांचा आवाज यायचा. असेच काही दिवस गेले. 15 दिवसांनी राजा इंद्रद्युम्नची पत्नी गुंडीचा राणी तिथून जात असताना तिने खोलीला कान लावत आवाज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या खोलीतून काहीच आवाज येत नव्हता. राणी घाबरली. वृद्धाने एवढे दिवस काहीच खाल्ले नाही, त्यामुळे वृद्धालाच काही झाले तर नाही ना, असं तिच्या डोक्यात विचार येऊ लागला. तिने ही बातमी राजाला सांगितल्यावर राजा देखील घाबरला. राजाने तातडीने सेवकांना दरवाजा खोलण्याचा आदेश दिला. दरवाजा खोलल्यावर वृद्ध शिल्पकार अदृश्य झाला होता. मूर्ती देखील पूर्ण बनवून तयार झाली नव्हती. मूर्तीचे हातपाय तर बनलेच नव्हते. राजा राणी दोघेही भांडू लागले, कारण त्यांनी एक वचन मोडलं होतं. भगवानाने राजाला प्रेरणा दिली, तुम्ही व्यर्थ चिंता करताय. जो वृद्ध शिल्पकार आला होता ते स्वतः भगवान विश्वकर्मा आहेत.
ज्या मूर्ती तुम्ही अपूर्ण समजताय त्या मूर्ती वास्तवमध्ये तशाच प्रकारे स्थापन होणार होत्या. मी भगवान नारदला वरदान दिलं होतं, नारदजी गोपनीय रूपात तुमच्या सोबतच आहेत. नारदजी तुम्हाला दर्शन देऊन सगळ्या विधी सांगतील. त्यानुसार प्राणप्रतिष्ठा करा. नीलांचलवर 100 विहिरी बनवा. 100 यज्ञाचं आयोजन करा. 100 विहिरींच्या पाण्याने माझा अभिषेक होईल. मूर्तीची स्थापना करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव येतील. तिथे नारदजी तुम्हाला घेऊन जातील. राजाने नीलांचल पर्वतावर विशाल मंदिराची निर्मिती केली होती. असं विशाल मंदिर पृथ्वीवर दुसरं कोणतंच नव्हतं. आणि तिथे भगवानांनी सांगितलेल्या विधीनुसार जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा स्थापन झाले. आणि अशा प्रकारे जगन्नाथपुरीचं मंदिराची स्थापना झाली. असेही म्हणतात की द्वापर युगात कृष्णाची लीला एका सबरच्या हातून समाप्त झाली होती आणि कलियुगात नीलमाधवची यात्रा सुरू झाली होती, ती देखील एका सबर विश्ववसूच्या हातूनच. तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.